गाईज, नमस्ते। आणि आज मी पुन्हा आली आहे तुमच्यासाठी एक नवीन आणि वेगळं रेसिपीज। ती कशाची तर व्लॉग एंड पर्यंत पहा तुम्ही। इथं कांदे ना दोनच घेतलेले आहेत, अजून मी कांदे घेणार आहे। चला जाऊ द्या, मी सांगूनच टाकते। तर मी आज बनवतेय व्हेज बिर्याणी। असं आम्ही सगळं व्हेजच खातो, त्यात तर वादच नाहीये, पण मी तरी सांगते मी व्हेज बिर्याणी बनवते। बिर्याणी म्हणलं की लोकांचा गैरसमज होतो। तर इथं मी दोनच कांदे फक्त फ्राय करायला ठेवलेत। इथं फ्लावर घेतलेली आहे आणि बाकीचं मी तुम्हाला कंटिन्यू नंतर दाखवते। पण आता सध्याला झालेले आहे संध्याकाळ। दिवस आज खूप डेंजर गेलेला, म्हणजे नाही का लेट उठलो, संडे होता। पोरं पण आमची माऊ तर बघा, हे पाहिलं का माऊला आमच्या। आणि आता माऊ काय करते, माऊचं संध्याकाळचं काम जे आहे चहा ठेवायचं, ती चहा ठेवते। आणि इथं मी घेते कॉफी, आणि ते बी विदाउट शुगर। तर आता मी कॉफी पिते आणि दाखवते मी तुम्हाला माऊ कशी कॉफी बनवते। एक मिनिट। अशी कॉफी। आणि आता माऊ ठेवतीये चहा। ठेवते ना माऊ? नाही, पप्पा बोलत मला पण कॉफीच प्यायची। आहोंना पण कॉफीच प्यायची बघू। आणि ते खातात ते मटकी भेळ, आणि बिर्याणी व्हायला थोडासा लेट होणार आहे ना, म्हणून त्यांनी मटकी भेळ आणलेली आहे। आणि आज खरं तर संडे उपवास होता, पण उपवास आम्ही दुपारीच सोडला। तर उपवासापुरतंच मी थोडंसं नाही का असं लाईटलीच बनवलेलं होतं। आणि खिचडी वगैरे होती कालची थोडीशी, तीच थोडीशी खाल्ली, फेकून नाही दिलं। तर असं काय आज आमचं संडे, आणि असा आम्ही उपवास सोडला। आणि आता बिर्याणी बनवायला मी लागलेली आहे तयारीला। तर इथं कांदा दोन कांदे जे आहेत ना, ते मी चांगले भाजून घेणार आहे। आणि अजून मी 2-3 कांदे घेणार आहे। तर ते पण मी तुम्हाला तसं ब्लॉग कंटिन्यू तुम्ही माझा पहा प्लीज। आणि इथं माझी कॉफी झाली रेडी। माझी माऊ इतकी शहाणी आहे ना, संडेच्या दिवशी मला गरम गरम कॉफी आणि आजचा संडे खूपच वेगळा वाटतंय खरंच, सिरियसली। चला तर आता तुम्ही माझी रेसिपी पूर्ण पहा। भेटूयात आपण 5 मिनिटांनी। मी बटाटे आहेत ना, ते मोठे पीस केलेत बटाट्याचे, आणि आहे ना बॉईल करायला ठेवलेले गॅसवर। फ्लावर घेतलेला आहे, तर यामध्ये मी असं पाणी ठेवलंय ओतून, आणि हे मीठ टाकले। तर हे मीठ का टाकलंय, कारण मिठामध्ये फ्लावर जरा एक 5-7 मिनटं भिजत ठेवलं ना, तर फ्लावरला जेम्स असतात आतमध्ये, त्या ग्रीन आळ्या असतात का त्या निघून जातात, म्हणजे बाहेर पडतात त्या। म्हणून मीठ थोडंसं जास्त टाकून पाण्यात 5-7 मिनटं भिजत ठेवते मी आता इथं कॉफी प्यायला बसलेली। आणि मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे। त्या दिवशी जो मोबाईल मी गिफ्ट केला माझ्या मिस्टरांना ना, तर मला त्यांनी गिफ्ट दिले ते मोबाईलवरती। हे पहिलं गिफ्ट, हे सेकंड, आणि हे थर्ड। तर असे हे 3 गिफ्ट्स दिलेले आहेत त्यांनी, आणि खरंच खूप छान आहेत। टिफिन आहेत, आणि हे टिफिन जे आहेत ना, ते मला मुलांसाठी किंवा माऊच्या पप्पांना कधीतरी नाही का देण्यात येतो। म्हणजे माऊचे पप्पा रोज नेतच नाही, पण पोरांना येतोच। आणि पोरांचे टिफिन आहेत, पण असं कधी पिकनिकला वगैरे गेले किंवा आपण गेलो तर युजफुल होतील। आणि खरंच खूप छान मला त्यांची सर्व्हिस भेटली। आणि रोटीचा डब्बा आहे हा, छोटे आपले फलके वगैरे नाही का ठेवू शकतो आपण। हो, आता हे उद्घाटन झालं असतं। हो, हे बघा, हे बघा, आणि आतमध्ये बघा ना, फलके ठेवायला छान आहे ना। हे गिफ्ट दिलं त्यांनी, खरंच थँक्यू, छान आहे, आवडलं आम्हाला। हो ठीक आहे, छान। असे डबे आतमध्ये कसे आहेत आपण बघूया। स्टील येतात, स्टील असेल तर खरंच छान। हो, स्टील फुलक नाही आहे। हो, छान, खरंच छान आहे, आवडला आम्हाला सिरियसली। आणि मी हेडफोन तर ओपन नाही करणार, का नाही करणार, कारण की आता आम्हाला हेडफोन आहे ते खोलून पण उपयोग नाही, पोरं इथं तिथं टाकून देतील। तर हे हेडफोन ठीक आहे,
ज्यावेळेस आम्ही वापरू त्यावेळेस ह्याचा रिव्ह्यू देऊ तुम्हाला, किती महिने टिकला, किती दिवस टिकला किंवा किती वर्ष टिकला. तर चला आता मी कॉफी पिते आणि मग किचनमध्ये जाते. सो आजचं सेमच आहे ना. अरे इथं फ्लावर बॉईल करायला ठेवलेत. हे माझे बटाटे उकडून झालेत, हे कट करणार आहे मी थोडंसं. तर इथं मी वाटाणा, बटाटा, ही शिमला मिरची आणि एक मिनटं मी दाखवते, सोयाबीन पण मी टाकलेलं आहे इथं, तुम्ही बघू शकता सोयाबीन वगैरे तर आहे ते. आणि मी घाईघाईमध्ये पटकन भाजी एकत्र करून टाकले, लक्षात नाही आलं माझ्या. आणि आता मी यामध्ये पनीर पण टाकणार आहे. एक मिनिट हां. तर मी तांदूळ भिजवून ठेवले, हे धुवून घेणार आहे, फक्त आता पाणी ओतून ठेवलेलं आहे. इथं ही भाजी आहे आणि यामध्ये मी आता तुम्हाला तर सांगितलं, आता पनीर पण ॲड केलेत आणि हे टॅमॅटो आणि हा पुदिना सुद्धा ॲड केलेला आहे. आणि हा कांदा आहे, हा जो मी कांदा तो फ्राय करून घेतलेला आहे. आता दही टाकते. तर दही मी थोडंच घेतलेलं आहे. हळद, आणि इथं अद्रक लसूणची पेस्ट एवढी घेतली. आणि हे लकीचा बिर्याणी मसाला यूज केलेला आहे मी. 2 पॅकेट यूज करणार आहे, एक आत्ता आणि एक नंतर. आणि हे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते सगळं. साईडला ठेवून दिलेलं आहे कमीत कमी एक अर्धा तास. आता संध्याकाळ झाली, वेळ नाही, 2 तास बी भिजवलं तरी चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी अर्ध्या तासासाठी ठेवलेलं आहे भिजत. पाणी ठेवलं बॉईल करायला आणि यामध्ये पुदिना, 2 मिरच्या, ही एवढी कोथिंबीर, हे 2 लिंबू आणि महत्त्वाचं म्हणजे एक मिनिट दाखवते चला ह्याच्यामध्ये. एक मिनिट तेजपत्ता आणि हे गरम मसाला. हिला व्यवस्थित मिक्स करते. आणि आता भाताला थोडंसं मीठ लागावं म्हणून इथं मी एक पूर्ण चमचा भरून, म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकलं, 1 चमचा. इथं मी गरम करायला तेल ठेवलंय. माहितीये का, खूप लेट झालेला आहे मला अक्षरशः. आणि मी ते भिजवून ठेवलेलं. इथं पाणी आता उकळले, आता तांदूळ त्यात टाकल आणि 10 मिनिटांनी नाही का, ते 10 मिनिटात बॉईल होऊन जाईल, म्हणजे होऊन जाईल तांदूळ. आणि मला खूप घाई झाली म्हणून ह्याला आता मला फक्त येणे 15 मिनिटात झालेत, म्हणजे स्टार्टिंग पासून पाणी उकळले आत्ता, तोपर्यंत इथं मी हे फोडणी टाकते, तांदूळ त्यामध्ये टाकून देते. 2 मिनिटात टाकलाय. आणि अद्रक, थोडासा माझा कांदा आहे ना डार्क झालाय, उगाच 1च चमचा टाकलाय. फोडणीच्या लसणाचं तेल उडतं. पुदिना पण टाकून दिला. पुदिनाचा मी जास्ती ह्याच्यामध्ये पुदिना जास्ती टाकते. आणि आता थोडंसं दही, एक मिनिट, सगळ्या भाज्या मी यामध्ये टाकून दिलेल्या, मसाल्यात ज्या भिजवलेल्या होत्या त्या. मसाले आहेत ना, अर्धा चमचा मी सगळेच वाढवणार आहे. धने मिरची पावडर अर्धा चमचा बस. त्याला मिक्स करून घेते. सॉरी, आणि मला अजून एक मी म्हटलं ना, मला बिर्याणी मसाला एक अजून टाकायचा आहे, तर हा बिर्याणी मसाला एक अजून सोडला मी यामध्ये. आणि ह्या भाज्या चांगल्या
फक्त 10 मिनिटच, 10च मिनिटं परतवते. आणि हे ना मी झाकून ठेवते 5 मिनिटं. 5 मिनिटांनी ओपन करते त्याला. पाहिलं काय खाते बघा. खूप आवडते व्हेज बिर्याणी तिला. म्हणजे बिर्याणी, पावभाजी असं खूप आवडतं. चटोरी बिल्ली आमची हे का, चालूच आहे तिचं. आता हे 5 मिनिटं झाकून ठेवले, आताच ठेवले मी. आणि 5 मिनिटांनी मग त्याला ओपन करते. वाफ येईल थोडी. तांदूळ ओतून दिले मी यामध्ये. आता इथं अशी वाफ आलेली आहे. दही आहे ना, तर दहीला आहे ना पाणी सुटतं. तर ह्या असं मस्त स्मेल येतोय. मस्त बिर्याणीचा इतका छान येतोय ना की काय सांगायचं. आणि आता काम भरपूर पडलेलं आहे. आता गॅस मी बारीक करते. 1 मिनिट. इथं तांदूळ बॉईल होत आहे. गॅस छोटा केलाय. इथं तांदूळ बॉईल होत आहे. आणि आता ह्याला मी दुसरा चमचा घेते. काय झालंय, आज ना उशिरा उठलो आणि उपवास सोडायचा होता, आवरायचं होतं, म्हणून ना लेट उठल्यामुळं खूप घाईमध्ये इतके कामं डेंजर झालेत ना आज काय सांगायचं. आता मशीन लावलेली आहे कपड्यांची आणि पोरांचे स्कूलचे कपडे आहेत. आता ते मशीनला मी लावून घेतलेले आहेत. आणि इथे तांदूळ बॉईल होत आहे. तर इथं मशीन लावून घेतली आहे. इथं तांदूळ बॉईल होत आहे. आणि इतका राडा पडलाय. खूप भांडे पडलेले आहेत घासायचे. मशीनचं पाईप चालू आहे. आणि हे तांदूळ आता उखळलं एकदा. माझं काम झालं बऱ्यापैकी. तर आता मी तांदूळ काढल तेव्हाच मी तुमच्याशी बोलेल आणि तुम्हाला दाखवेल सुद्धा. आणि असली छान केली आणि मसाले मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत. असं दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे मी. सगळे घरातलेच मसाले आहेत. फक्त लकीचा जो मसाला आहे तोच मी यूज केलेला आहे बिर्याणीचा. आणि बाहेरचं दुसरं काहीच नाही टाकलेलं आहे. तर चला आता मी हे झालं दम लावताना मग मी तुम्हाला दाखवते. इथं भाजी माझी झालेली आहे. आणि मी बॉईल केलेलं होतं फक्त 10 मिनिटच. आणि आता मी गॅस बंद करून ठेवून देते झाकून. आता तांदूळ पण 5 मिनिटात होणार आहे. आणि पूर्ण फुगून तांदूळ वरती आलेलं आहे आणि तांदूळ शिजलेलं आहे. ते मी पाहिलं, तुम्ही पाहू शकता. असं हे बघा, हे 2 तांदूळ आहेत. हलका लावलं बोट तरी पण असं शिजलेलं बघते मी. तसं सगळेच बघत असतील. गॅस बंद करते. आणि ही माझी मोठी कढई आहे. त्यामध्ये मी काय करते, ह्याला असं पसरवून टाकते. थोडीशी नाही का हलकीशी वाफ जायला पाहिजे आणि भाव किचका नाही झाला पाहिजे. तर मी ह्या पातेल्यामध्ये बिर्याणी बनवलेली ती मी इथं खाली करून घेतली. आणि आता हा राईस मी तेल तूप काहीच वापरणार नाहीये. कारण की नाही का तेलकट आणि त्रासदायक नको म्हणून. तूप मी टाकलेलं होतं थोडंसं भातामध्ये घाईमध्ये, ते लक्षात नाही राहिलं. तर इथं आहे ना बिर्याणीचे 2 लेयर लावले होते मी. राईस आणि भाजी आणि परत राईस आणि भाजी असं. हे खूप झाले. हे 1 किलोचा राईस आहे. आणि आमच्या माऊचं आणि दोघांचं म्हणणं काय होतं माहिती का, म्हणजे मला पण आवडतो असं नाही, मी पोरांचं नाव सांगते बरं का, पण खास करून तिच्या पप्पांनाच जास्त आवडत नाही, नाही का. असं म्हणजे 1 टायमाला त्यांनी खाल्लं ना, 2 टायमाला म्हणजे 3ऱ्या टायमिंगला खात नाहीत असं त्यांचं आहे. आणि आमचं कसं आहे माहिती का, आम्ही आत्ता केलंय ना हे, आमची माऊ काय म्हणते माहिती का, मम्मा मी उद्या पण खाणार, मी दिवसभर खाणार. तर हे असे बनवली.
सगळं निवडून टाकले तर आता तू काय केलं? फायनली बिर्याणी रेडी झाली आणि इतका घाम निघाला ह्या बिर्याणीनी का लेट नाही होत आणि कायच हे पण नाही, जास्ती काम नाही त्याचं. पण झालं काय, आज ना लेट झालेला आणि खूप घाई झाली म्हणून थोडंसं फास्टमध्ये कसा कसा हा व्हिडिओ काढलेला आहे. आणि आता इथे इतके भांड्यांचा राडा पडला आहे ना, तुम्ही पाहू शकता. हे बा, आता हे भांडे घासून घेते आणि मग बोलते तुम्हाला जेवल्याच्या नंतर. झालं काम माझं फायनली. किचन वगैरे सगळं क्लीन केलं, घासून पुसून घेतला, गॅस वगैरे सगळं A to Z. तर आता भाऊजी पप्पा येतात ते, मग जेवायला बसू आम्ही. मग जेवायला बसली तुम्हाला दाखवते मी. अजून पातीला मी ओपन केसच ठेवलेले आहे. तर आता भाऊजी पप्पा आले की ओपन करते त्याला, म्हणजे जेवायला गरम गरम होईल ना, म्हणून थांबलो आम्ही. कोशिंबीर सुद्धा झाली इथं. खूप छान वास सुटलाय मम्मा. मी एक टेस्ट करून दाखवते. एकच नंबर झाली, सिरियसली खूप भारी. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा बिर्याणीचा ब्लॉग, प्लीज कमेंट करा. आणि चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.